नमस्ते मित्रांनो, मी प्रतीक कदादे आणि तुम्ही बघताय होमिओपॅथी विथ प्रतीक। तर मित्रांनो, मागच्या 2-3 व्हिडिओजमध्ये मी तुम्हाला स्पायडर ग्रुप आणि त्यासोबतच कालच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला ओफिडिया ग्रुपबद्दल पूर्णपणे माहिती दिली आणि त्यासोबत शेवटी एक छोटीशी आणि तुम्हाला लक्षात राहतील अशा पॉईंटनुसार एक सुंदर अशी स्टोरी म्हणजे गोष्ट पण तुम्हाला सांगितली होती। जर तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघितला असेल आणि स्टोरी लिहून काढून जर ते पॉईंट एकमेकाला मॅच केले असतील तर माझी पूर्णपणे गॅरंटी आहे की तुम्ही ते लवकर नाही विसरणार आणि पेपरमध्ये पण छान प्रकारे लिहू शकता। ठीक आहे, तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघूयात की काली ग्रुप म्हणजे काय तर पोटॅशियम ग्रुप याबद्दल तुम्हाला मी सांगतो आणि शेवटी एक स्टोरी पण सांगतो आणि याच्या काही जे नोट्स असतील ते तुम्हाला खाली डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक देतो गुगल ड्राईव्ह, तिथून तुम्ही डाउनलोड करा आणि ते वाचा आणि त्यासोबत मी जी स्टोरी सांगेल ती पण एका ठिकाणी लिहून घ्या म्हणजे तुमचं कसं डोक्यातून ते विसरणार नाही। ठीक आहे, तर सुरुवात करूया। तर मित्रांनो, काली ग्रुप म्हणजेच पोटॅशियम ग्रुप। आता काली पोटॅशियम काय एक अल्कलाइन सबस्टन्स असतो। ओके, तर ग्रुप हा कोणत्या पिरियडिक, आता तुम्हाला माहिती असेल पिरियडिक टेबल जो आहे त्यानुसार जे एलिमेंट असतात त्या प्रत्येक एलिमेंटचा जो ग्रुप असतो त्याचे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक असतात। तसेच कॅलियम कम्स इन सेम पिरियडिक ग्रुप ॲज नॅट्रम अँड ॲज सेम सिमिलर फिलिंग्स ॲज नॅट्रम। म्हणजे नॅट्रम म्हणजे सोडियम ग्रुप आणि पोटॅशियम ग्रुप एकाच सोडियम आणि पोटॅशियम एलिमेंट हे एकाच ग्रुपमध्ये येतात। त्यामुळं जे काही नॅट्रमचे फिलिंग वगैरे असतात तेच पोटॅशियम काली ग्रुपचे पण आहेत। जसं की नीड फॉर रिलेशनशिप अँड हार्मनी अँड डिपेंडन्स ऑन द रिलेशनशिप, म्हणजे एखाद्या नात्यावर यांचं खूप जास्त प्रमाणात डिपेंडन्स असतो। ठीक आहे, स्वतःचं असं काही स्पेशल नसतं पण एखाद्या नात्यात हे जर गुंतले तर त्या नात्यावरती खूप जास्त डिपेंडंट होतात। ठीक आहे, मग आता सिरीज कोणती आहे याची, तर 4th नंबरची सिरीज आहे। त्यासोबत पोटॅशियम दॅट इज 95% फाउंड इन द सेल्स, इट इन्फ्लुएन्सेस न्यूरोमस्क्युलर फंक्शन, हायपोकॅलेमिया कॉजेस मस्क्युलर विकनेस। ठीक आहे, म्हणजे पोटॅशियमचं जर आपल्या शरीरामधून प्रमाण कमी झालं तर मस्क्युलर विकनेस येते, कारण नर्व आणि मसलशी रिलेटेड जे काही फंक्शन असतात ते घडवून आणण्यासाठी पोटॅशियम एक महत्त्वाचा रोल पोटॅशियमकडे असतो। ठीक आहे, तर खाली त्याच्या इम्पॉर्टंट रेमेडीज आहेत काली बायक्रोमिकम, काली अर्सेनिकम, काली ब्रोमॅटम, अशा खूप साऱ्या कालीच्या रेमेडीज आहेत त्या तुम्ही बघा आणि लक्षात ठेवा। त्यातील 7-8 लक्षात ठेवलं तरी खूप झालं। त्यासोबत कॉस्टिकम हा देखील एलिमेंट पोटॅशियम काली ग्रुपमध्ये येतो। आता कॉन्स्टिट्यूशन बघूया आपण। तर जसं की काही कॉन्स्टिट्यूशनमध्ये ॲसिड ग्रुप वगैरे झालं तर पेशंट म्हणजे जे पर्सन्स असतात ते कसे असतात, वीक असतात किंवा लुकडे असे असतात, तर हे तसे नसतात। कॅल्केरिया कार्ब टाईप असतात पण तेवढे पण लॅक्स म्हणजे असे लुसलुशीत नसतात हे। ठीक आहे, म्हणजे हेविली बिल्ट असतात, असे धिप्पाट टाईपचे लोक असतात। ठीक आहे, दे आर हेविली बिल्ट स्टाउट अँड रोबस्ट पर्सन, टेंडन्सी टू गेन वेट, वजन वाढण्याची यामध्ये आपल्याला ही क्षमता, म्हणजे त्या लोकांचं वजन नेहमी असं वाढत जातं, असं कधीच होत नाही की ते लोक असे काटकोळे असतात, अशा टाईपचे ते लोक असतात। प्रीमॅच्युअरली ओल्ड, ब्लॅक रिंग अराउंड द आईज हा एक सिम्पटम आहे म्हणजेच कॉन्स्टिट्यूशनमध्ये। त्यानंतर टेम्परामेंट बघू आपण। मोस्ट काली ज्या रेमेडीज किंवा पर्सन्स आहेत ते फ्लेगमॅटिक टेम्परामेंटचे असतात। त्यासोबत काली फॉस कसा आहे, क्लोरिक किंवा कोलेरिक टेम्परामेंटचा आहे। आता थर्मली आपण बघूया तर चिली पेशंट असतात। ओके, जसं ओफिडिया ग्रुप बघितले हॉट पेशंट आहेत तसंच हे चिली पेशंट आहेत। व्हेरी सेन्सिटिव्ह टू कोल्ड एअर, या सगळ्या गोष्टींनी पेशंटला त्रास होतो, म्हणजेच ॲग्रेवेशन फ्रॉम कोल्ड एअर एक्सेप्ट काली सल्फ, यात पण एक्सेप्शन आहे। ठीक आहे, काली सल्फ सोडून बाकी सगळ्या काली ग्रुपच्या रेमेडीजमध्ये कोल्ड एअरने ॲग्रेवेशन आहे आणि कोल्ड एअरने ॲग्रेवेशन आहे तर ॲम्युलेशन कशा नाही, वार्मथ म्हणजेच थोडाफार जे गरमाहट असते त्याने यांना बरं वाटतं। डायथेसिस बघूया आपण। रोमॅटिक आणि गाउटी म्हणजे जे काही जॉईंटशी अफेक्टेड आणि जे काही युरिक ॲसिड अफेक्टेड जे हाडांचे आजार असतात जॉईंटला अफेक्ट करतात ते या पेशंटमध्ये मोस्टली आपल्याला बघायला मिळतात, त्यामुळे हे डायथिसिस झालं। मायझम सिफिलिटिक आहे, पण सिफिलिटिक मायझम असून सिफिलिटिकमध्ये स्पेशल काय तर स्लो ऑनसेट आणि स्लो डिक्लाइन, म्हणजे जे सिम्पटम जे प्रोडक्शन होतं ते स्लोली होत जातं आणि डिक्लाइन म्हणजे जे काही सिम्पटम जात असतात ते पण हळूहळू जातात आणि त्यासोबत पेशंटची स्थिती पण आहे जी हळूहळू शेवटी वाईट परिस्थितीकडे जाते। तसं स्पिअर ऑफ ॲक्शन सांगितलं मी तुम्हाला, नर्व्स आहे, मसल्स आहे, मोस्टली हार्ट मसल्सवरती पण अफेक्ट करतं, कारण पोटॅशियम लेवल कमी झाल्यानंतर हार्टशी निगडीत आजार होण्याची पण शक्यता असते। आता त्यानंतर बघूया आपण कॅरेक्टरिस्टिक मेंटल्समध्ये पहिला आहे ओव्हर सेन्सिटिव्हनेस, प्रॉमिनंट फीचर आहे काली ग्रुपचा। सेन्सिटिव्ह टू टच, बाकीच्या गोष्टींना पण सेन्सिटिव्ह असतात, नॉईज असेल, एकदम एक्स्ट्रीम लाईट असेल, अशा बाकीच्या गोष्टींना पण। त्यासोबत अँझायटी पण आहे ऑल द टाईम, अँझायटी ऑल द टाईम, आणि सगळ्यात जास्त सकाळच्या वेळेस मॉर्निंगच्या वेळेस अँझायटी खूप जास्त असते। थर्ड पॉईंट आहे फुल ऑफ फिअर्स, म्हणजे खूप भीती वाटते पेशंटला। जसं की आता स्पायडर ग्रुप एकदम भीती अजिबात वाटत नाही, ठीक आहे, तसं यांना खूप जास्त भीती वाटते आणि कशाची पण वाटू शकते, स्पेसिफिकली असं काही नाही आहे। नंतर क्वॅरलसम, फॉल्ट फाइंडिंग नेचर, म्हणजे दुसऱ्यांच्या चुका काढण्यात हे एक्सपर्ट असतात। डलनेस ऑफ माइंड,
त्यासोबत इम्पल्सिव्ह, एखादं काम करायचं की इम्पल्सिव्ह असेल लगेच आता मी करूनच दाखवतो, अशा टाईपचे इम्पल्सेस त्यामध्ये असतात. स्लीपिंग टेंडन्सी असते, म्हणजे पर्सनला असं वीकनेस वाटतो, त्यासोबत स्लीपीनेस जास्त असतो, अशी झोप पूर्ण झाल्यासारखी वाटत नाही, पूर्ण दिवसभर पेशंट मेंगाळल्यासारखं असतात. त्यानंतर प्रिन्सिपल्स, आता मेन काय काय प्रिन्सिपल्स असतात काली ग्रुपचे, त्यापैकी एक आहे ड्युटी. म्हणजे काली ग्रुपचे लोक कसे असतात, एकदम ड्युटीफुल, म्हणजे ड्युटी अशी रुटिनिस्टिक जे पर्सन असतात, ज्यांना दिवसभर असं रुटीन कंटिन्युअस ते फॉलो करायला आवडतं, दिवसानुदिवसे, महिन्यानं महिने, वर्षानुवर्षे असं जास्त चेंज काही करायला नाही झालं तरी पण त्यांना चालतं. तर नाहीतर काही माणसं कशी असतात, त्यांना प्रत्येक गोष्टी चेंज लागतो, थोडे दिवस केलं की नाही रे मला नाही करायचं आता, पण यांना कसं वर्षानुवर्षे तेच काम करायला पण यांना आवडतं, असे ड्युटीफुल आणि रुटिनिस्टिक पर्सन असतात. ठीक आहे. त्यासोबत जे स्ट्रॉंग प्रिन्सिपल्स असतात, स्वतःबद्दल असे मतं असतात, स्ट्रॉंग प्रिन्सिपल असतात नाही ते फॉलो करतात. त्यानंतर क्लोज्ड म्हणजे काहीही कोणालाही एक्सप्रेस करत नाही, जे काय आहे ते स्वतःपाशी ठेवतात. अनएक्सप्रेस नेचर असतो त्यांचा, आणि त्यामुळेच काय होतं, आता एक टेंडन्सी आहे की जे काही माणसं अनएक्सप्रेसिव्ह असतात, जे काही पुढच्याला फिलिंग शेअर करत नाहीत, ते कॉन्स्टिपेशनने सफर करतात, मोस्टली करतात. ठीक आहे. म्हणजे आता आपण जे काही बाहेर काढत नाहीत ते मग स्टूल पण, म्हणजे जे काही विष्ट आहे ती पण बाहेर नाही जाणार, त्यामुळे कॉन्स्टिपेशन होतं. रिझर्व टाईप ऑफ लोक असतात ती. त्यासोबत ऑप्टिमिस्टिक असतात. म्हणजे स्वतःबद्दल जास्त काही एक्सप्रेस नसतील करत तरी पण ते ऑप्टिमिस्टिक असतात, मनात ठरवतात की मला हे करायचं आहे आणि ते करून दाखवतात. त्यासोबत चौथा आहे वर्क टास्क, म्हणजे एखाद्या कोणी माणसाने त्यांना टास्क दिलं, त्याच्या बॉसनं दिलं किंवा कुणीही दिलं तर ते टास्क पूर्ण करण्यात एकदम एक्सपर्ट आहेत, टास्क पूर्ण करूनच दाखवणार. ॲक्च्युली ड्युटीपेक्षा काय नाही, टास्क म्हणजे त्यांना टास्क मास्टर असतात ते. ठीक आहे. पण असं नाही की हे खूप जास्त वर्कहॉलिक आहेत की बाबा मला टास्क दिला आहे, आजचे दिवस पूर्ण नाही झाला, मी रात्रंदिवस टास्क पूर्ण करण्यात घालवीन, असं नसं यांचं. त्या स्पेसिफिक टायमिंगमध्ये जीव लावून टास्क करणार, आणि नाही झालं तर उद्या. असं वर्कहॉलिक म्हणजे एकदमच कामात गुंतलेले, नुसतं काम 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 असंही नाही आहे ह्यांचं. म्हणजे ते बॅलन्स सगळ्या गोष्टीमध्ये बॅलन्स ठेवतात. ठीक आहे. आता प्रिन्सिपल त्यांचे स्ट्रॉंग आहेत त्यामुळे बॅलन्स ठेवणारच ते. पाचवा आहे फॅमिली ओरिएंटेड पीपल्स असतात, फॅमिलीला जास्त फोकस देतात, फॅमिलीचं कसं चांगलं होईल, मी माझ्या फॅमिलीसाठी किती कॉन्ट्रीब्यूट करू शकतो यावर त्यांचं लक्ष असतं. हे झाले मेंटल्स झाले. आता कॅरेक्टरिस्टिक फिजिकल्स बघूया आपण. तर पहिल्या नंबरचा आहे ट्विचिंग अँड ट्रेमलिंग ऑफ मसल. आता पोटॅशियम मसलमधून कमी होते त्यामुळे मसलची ट्विचिंग आणि ट्रेमलिंग होत जाणार. त्यासोबत थाईज नीजमध्ये आणि ड्रॉपिंग ऑफ आयलिड्स. ठीक आहे. ड्रुपिंग ऑफ आयलिड्स. सेकंड आहे प्रॉमिनंट स्टिचिंग पेन. ठीक आहे. स्टिचिंग झालं होतं तिथं स्टिचिंग पेन आहे. म्हणजे स्टिच केल्यासारखं पेन त्या ठिकाणी जाणवतं. थर्ड आहे विकनेस अँड रिलॅक्सेशन ऑफ मसल्स. पोटॅशियम कमी आहे त्यामुळे पॅरालिटिक इफेक्ट या ठिकाणी जाणवून येतो पोटॅशियम कमी असल्यामुळं. चौथा पॉईंट आहे व्हेरी मच सेन्सिटिव्ह टू कोल्ड. व्हेरी चिली पेशंट असतात त्यामुळं सेन्सिटिव्ह टू कोल्ड आहे. पाचवा आहे हॅव ग्रेट एफिनिटी फॉर वॉटर हॅव्हिंग मोर पॉवर टू पेनिट्रेट डीपर. म्हणजे पाणी, आता एखादा रोबस्ट पर्सन आहे एखादा, तर त्याच्या बॉडीमध्ये पाणी साठण्याची टेंडन्सी पण जास्त आहे. सहावा पॉईंट आहे हॅव्हिंग ग्रेट इफेक्ट्स ऑन जॉईंट्स. आता सांगितलं रुमॅटिक आणि गावठी डायथिसिस आहे त्यामुळे जॉईंटची अफेक्टेड जे काही गोष्टी असतात त्या पेशंटमध्ये जास्त करून आढळून येतात. जॉईंटची स्वेलिंग असेल, स्टिफनेस असेल, बाकीच्या गोष्टी. सातवा आहे डिस्चार्जेस. तर डिस्चार्जेस कसे असतात त्याचे कोपियस, थिक, येलो अँड टफ. ओफिडे ग्रुपचे डिस्चार्जेस ऑफेन्सिव्ह, ब्लॅक, ठीक आहे, अशा टाईपचे होते. याचे कसे आहेत, जास्त प्रमाणात आहेत कोपियस, थिक, त्यासोबत येल्लो आणि टफ आहेत. डिझायर बघू आपण स्वीट अँड सॉफ्ट एडिबल आयटम्स. म्हणजे गोड खाण्यांना आवडतं आणि जे काही मऊ एडिबल आयटम आहेत जे खाण्याच्या गोष्टी ते आवडतात. 9 आहे डिप्रेशन ऑफ सेक्शुअल पॉवर्स. ठीक आहे. 10 आहे टाईम मॉडेलिटी व्हेरी स्ट्रॉंग. म्हणजे 3 वाजता, दुपारी 3 वाजता मोस्ट ऑफ द कंप्लेंट यांच्या ॲग्रिवेट होत नाही. हे टाईम मॉडेलिटी म्हणजे जे काय ॲग्रिवेशन होते ते एकदम काय म्हणतात त्याला, पिरियडिसिटी एकदम चांगली आहे त्याची, म्हणजे एकदम परफेक्ट पिरियडिसिटी आहे. 11वा पॉईंट आहे अफेक्शन्स ऑफ द हार्ट. मी सांगितलं मग अशी पोटॅशियम कमी झालेलं हार्टमुळे अफेक्शन्स होतात हार्टवरती. तर त्याच्यामुळे काय होऊ शकतं, तर अफेक्शन्स कुठून कुठं जातात, तर सिम्पल पाल्पिटेशनपासून ते एकदम BP हाय होणे, आर्टरीज जे आहेत ते हार्ड होणे, हृदयाचे जे काही मसल्स आहेत त्यावरती इफेक्ट होणे, या सगळ्या गोष्टी यामध्ये आढळून येतात. आणि कसं आहे ते इमोशन्स एक्सप्रेस करत नाही. तसंच मग जोपर्यंत हार्ट अँड शेवटच्या गतीपर्यंत येत नाही ते तोपर्यंत ते काय स्वतःच्या तोंडातून बाहेर काढत नाहीत. जवळपास शेवट बेडवरती पडलेले असतील, शेवटचे 2-4 श्वास मोजत असतील तेव्हा थोडंफार काय ते एक्सप्रेस करतील, असं म्हणजे आयरॉनिकली दिलं आहे ते. आता जनरल मॉडेलिटीज बघूया आपण. ॲग्रिवेशन बाय थिंकिंग आणि कोल्ड आहे. आता ओव्हर सेन्सिटिव्ह पेशंट होता त्यामुळे टचने ॲग्रिवेशन आहे आणि बाकीच्या काही गोष्टी आहेत त्याने, आणि चिली पेशंट आहे त्यामुळे कोल्डने पण आहे. आणि ॲम्युलरेशन आपल्याला माहिती आहे, तर वॉर्मथने ॲम्युलरेशन आहे, थोडंफार खाल्ल्यानंतर आहे आणि थोडीशी हालचाल केल्यानंतर. ओके. आता हे लक्षात कसं ठेवायचं हा मेन पॉईंट आहे, बरोबर. तर 2 व्हिडिओमध्ये मी तुम्हाला स्टोरी सांगितली, तर आजच्या व्हिडिओमध्ये पण स्टोरी आपण चालू करूया. तर
लक्षात ठेवण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा डोळ्यासमोर एक सोल्जर आणायचा, एक आर्मीचा जवान. ठीक आहे. कसा असतो जवान? तो हेवीली बिल्ट असतो, स्टाउट रोबस्ट पर्सनॅलिटी असते, जसा लुकडा फुकडा वळलेला असा असतो कधी आर्मीचा जवान? नाही ना. तर तसंच आपण लक्षात ठेवायचं. हां ठीक आहे. नंतर सेकंड पॉईंट काय तर ड्युटीफुल. ड्युटी एकदम परफेक्ट असते त्यांची आणि रोज त्यांना तेच रुटीन फॉलो करावं लागतं, अजिबात त्यामध्ये गत्यंतर नसतं. त्यामुळं ड्युटीफुल आणि रुटीनिस्टिक हे 2 पॉईंट अजून आपण लक्षात ठेवूया. नाही नंतर त्यासोबत काय असतं, आपल्या देशाला ते स्वतःची फॅमिली मानतात आणि त्यामुळे देशासाठी वाटेल ते करतात, स्वतःचा जीवही देण्यासाठी ते मागे पुढे बघत नाही. त्यामुळेच फॅमिली ओरिएंटेड पर्सन आहेत ते. ओके. म्हणजे देशाला आपण फॅमिली समजलं तर त्या पद्धतीने आपण लक्षात ठेवू. त्यासोबत मिशन. आता सोल्जर्स काय असतात तर मिशन असतात, म्हणजे आपण ठरवतात माझं हे मिशन आहे आणि त्यासाठी ते पूर्णपणे अचीव करतात, काही मिशन्स फॉलो करतात, काही स्ट्रॅटजीज लावतात आणि ते पूर्णपणे मिळवतात, म्हणजेच काही ऑप्टिमिस्टिक असं आपण या ठिकाणी लक्षात ठेवूया. त्यानंतर सोल्जर. आता एक स्टोरी एक आहे. हे झाले आपण नुसतं सोल्जर डोळ्यासमोर आणून आपण काय काय आठवू शकतो. त्यानंतर एक स्टोरी एक आहे की काय होतं, 2 सोल्जर्स असतात, त्यांची ड्युटी असते जम्मू आणि काश्मीरवरती. ओके. मग आता त्यांचं कमांडर त्यांना एक टास्क देतो की चीनची जी बॉर्डर आहे, अक्साई चीन माहीत असेल काही जणांना, त्या ठिकाणी जाऊन तुम्ही निगराणी करायची आहे. ठीक आहे. मग ते काय करतात, आता टास्क त्यांना देतात दुपारी 3 वाजता निघायचं आहे. ठीक आहे. शार्प टायमिंग असतं दुपारी 3 वाजता, म्हणजे 3 PM. त्यांना लक्षात ठेवायचं की ॲग्रिवेशन ॲट 3 PM. आता टास्क त्यांना पूर्ण करायचं ते तर ड्युटी मास्टर आहेत. ओके. टास्क मास्टर आहेत. मग आता दोघेजण काही जम्मू काश्मीरमध्ये आहेत. मग दोघेजण काय करतात, टोटली पूर्ण पॅक होतात, अंगावरती जर्किन वगैरे जेवढं काही त्यांना थंडीपासून वाचवेल त्या सगळ्या गोष्टी ते स्वतःभोवती घालतात. आता हे घालतात मग याचं कारण काय तर चिली पेशंट आहेत असं लक्षात ठेवू आपण. चिली थंडी आहे ती, त्यांना थंडीने त्रास होतो म्हणून त्यांनी पूर्णपणे अंगाला कव्हर केलं, म्हणजेच काय ते चिली पेशंट आहेत. ओके. आता थंडी आहे, अंग तर थरथरणार, मसला जे आहे ते ट्रेम्बल करणार. ओके. मग ट्रेम्बलिंग ऑफ मसल्स. ठीक आहे. हे पण याने आपण लक्षात ठेवूया. त्यानंतर दोघंजण जात असतात, हातामध्ये बंदूक, एकामागे एक, इकडे तिकडे लक्ष देत जात असतात. आता काय होतं, मध्ये आधी इकडे तिकडे थोडीफार हालचाल झाली की लगेच ते बघणार त्या ठिकाणी, म्हणजे काय ओव्हर सेन्सिटिव्हनेस. ही त्यांची ओव्हर सेन्सिटिव्हनेस आहे, म्हणजे ते काय ते एक काय म्हणतात त्याला, एकदम जास्त त्यांचं कॉन्सन्ट्रेशन हे खूप जास्त असतं की कुठून काय हालचाल होते आणि कधी मला दिसते असं त्यांचं असतं. पण आपण त्या गोष्टीवर आपण लक्षात ठेवू की ओव्हर सेन्सिटिव्ह आहेत. आणि ओव्हर सेन्सिटिव्ह कशाला आहे, टचला, नॉईजला, या प्रकारे. त्यासोबत काय होणार, आता इकडे तिकडे बघतायत, म्हणजे असं आपण मनात गृहीत धरूया की त्यांना भीती वाटते की इकडून काय येईल, तिकडून काय येईल, इकडून कोणी गोळी मारेल का, इकडून सोल्जर येतील का, अशा टाईपची भीती त्यांना कधी नसते. खूप धैर्य असतं त्यांच्यामध्ये. पण लक्षात ठेवण्यासाठी आपण लक्षात ठेवू की त्यांना भीती वाटते आणि कशाची पण वाटते, म्हणजे इकडे तिकडे थोडी हालचाल झाली तरी. ओके. आता काय होतं, बर्फातून जात असतात. हां, बर्फातून चालणं काही सोपं नाही आहे. पाय एवढे असे खाली रोवतात, पाय उचलायला जड जातात. मग काय होतं, थोडे उशीर चालतात आणि त्यांचे गुडघे दुखायला लागतात. थोडे उशीर म्हणजे जवळपास 7-8 वाजेपर्यंत चालत असेल. एवढं चालल्यानंतर गुडघे दुखणं हे साहजिक आहे. मग गुडघे दुखतात म्हणजे काय, जॉईंटचे अफेक्शन, रुमॅटिक आणि गावठी डायथिसिस, या ठिकाणी आपण ते लक्षात ठेवूया. थोडे दमलेले असतात, एका ठिकाणी बसतात. हां, आणि बसल्यानंतर काय, मग त्यांच्यातलं एक म्हणतो माझ्याकडे चॉकलेट आहे, मग ते चॉकलेट खायला लागतात. तर चॉकलेट काही स्वीट आहे, त्यासोबत सॉफ्ट आहे. मग स्वीट अँड सॉफ्ट एडिबल आयटम्स त्यांना आवडतात. ठीक आहे. नंतर काय होतं, दमलेले असतात. आता 5-6 तास चालल्यानंतर दमणार. आर्मीमध्ये तसं पण झोप कमीच असते आणि ते आहे जम्मू काश्मीरवरती, मग झोप तर अजून कमी असणार. त्यामुळे पूर्ण दिवस थोडेसे दमल्यासारखे, मग थोडंसं वाटतं ते थोडा आराम करूया. ठीक आहे. मग ते आराम करतात, पण तिथंच झोपून जातात आणि त्यांना कळतच नाही. आणि ते गेलेले असतात चीन बॉर्डर, म्हणजे जे चीन ऑक्युपाईड एरिया आहे भारताचा, त्या ठिकाणी असतात. मग तिकडून चायनीज सोल्जर येतात आणि ह्यांना पकडतात. मग तेव्हा ह्यांना कळतं की मला पकडलं गेलेलं आहे. ठीक आहे. मग आता ते त्यांना नेतात आणि त्यांची विचारपूस चालू होते. पण आता भारतीय सोल्जर आहे, तसा कुठल्याही देशाचा सोल्जर स्वतःच्या तोंडातून आपल्या देशाविषयी जे काही प्लॅन स्ट्रॅटर्जी ते एक शब्दही काढत नाही. त्याच प्रकारे आपल्या देशाचे सोल्जर पण तोंडातून एक शब्दही काढत नाही. मग याने काय लक्षात ठेवायचं, रिझर्वड आहेत, अजिबात काहीच एक्सप्रेस नाही करणार, किती काय करा. मग ते काय करतात, मग चीनवाले यांना मारायला लागतात, हाणायला लागतात. एका सोल्जरच्या पोटात जोरदार बुक्की मारतात. त्यानं काय होतं, मग तोंडातनं त्याच्या सगळं पोटातलं जे आहे ते बाहेर यायला लागतं. म्हणजे तोंडातनं जे पोटातलं बाहेर येते ते कसं असणार, थिक असणार, कोपेस असणार, खूप जास्त प्रमाणात, येल्लोइश आणि कसे टफ, अशा टाईपचे डिस्चार्जेस त्या ठिकाणी आपण हे लक्षात ठेवायचे. ओके. त्यानंतर त्यांची खूप तिथं हाणामारी करतात वगैरे करतात. आणि मग काय होतं, आपल्या भारतीय टीमला कळतं की आपले सोल्जर 2 अजून मागे राहिलेत. मग ते तिकडून टीम पाठवतात आणि ह्यांना रेस्क्यू करतात. रेस्क्यू केल्यानंतर कळतं की त्यांनी यांच्यावर खूप अत्याचार केलेत, शरीरावर इकडून तिकडून हाणामारी केली आहेत. मग आता डॉक्टर काय करतात, ते वुंड्स जे आहेत, जे काही जखमा आहेत त्या स्टिच करत असतात. ओके. आता शेवटी जे फाटलंय वगैरे ते स्टिच करणार ना. मग स्टिच करणं म्हणजे काय तर स्टिचिंग टाईप ऑफ पेन्स. ओके. ते या ठिकाणी आपल्याला ते लक्षात ठेवायचे. तर ठीक आहे. तर ही स्टोरी होती.
आवडली असेल तुम्हाला आणि ही स्टोरी लक्षात ठेवून खूप जास्त वेळासाठी आपण ही रेमेडी किंवा ग्रुप आहे तो पण लक्षात ठेवू शकतो. ओके, पण या स्टोरीमध्ये सगळं काही इन्क्लूड नाही आहे, म्हणजे मेन जे इम्पॉर्टंट पॉईंट आहेत ते इन्क्लूड आहेत, मोस्टली 80% तर इन्क्लूड आहेतच. ठीक आहे, त्यामुळे तुम्ही हे चांगल्या प्रकारे लक्षात ठेवा. आणि पुढचा व्हिडिओ राहिला आहे मला वाटतं ॲसिड ग्रुप, तर पुढचा व्हिडिओ ॲसिड ग्रुपवरती बनवेल, उद्याच टाकेल, तोही सर्वांनी बघा. तोपर्यंत नमस्कार.